नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजकालच्या धावपळीच्या आधुनिक युगात छोट्या कुटुंबामध्ये सुजाण पालकत्व निभावणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कसं निभावायला हवं आपण आपलं सुजाण पालकत्व, कसं वागायला हवं आपण आपल्या मुलांशी, याविषयी मोटिवेशनल काउन्सिलर डॉक्टर प्रवीण कुलकर्णी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. ऐकूया काय आहेत त्या. रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना त्यांच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगा. मुलं हुशार होतील आणि भरपूर यश मिळवतील. सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलंसुद्धा तणावाखाली असतात. खेळात, अभ्यासात नेहमीच पहिला नंबर मिळवावा अशी मुलांची इच्छा असते, पालकांचीही असते. सकाळी उठल्यानंतर पालकांच्या तोंडून काही चांगले शब्द किंवा चांगली वाक्य ऐकली ना, तर मग दिवसभराचा ताणतणाव कमी व्हायला मदत होते. काही सकारात्मक गोष्टी मुलांचा स्ट्रेस कमी करू शकतात. त्यासाठी सकाळची वेळ ही मुलांसाठी महत्त्वाची असते. यात मेंदू जास्त वेगानं काम करत असतो आणि मनही एकाग्र होत असतं. सकाळी उठल्यानंतर मुलांना सांगा की तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. खरं तर प्रेम असतंच श्रोते हो, पण ते व्यक्त करणं हेही गरजेचं असतंच. मुलांना सकाळी उठल्यानंतर त्यांना प्रेमानं जवळ घेऊन त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करा. तुमचे प्रेमाचे शब्द ऐकून त्यांचा सगळा दिवस छान जाईल, त्यांना सुरक्षित वाटेल. मुलांना दिवसभरातलं रुटीन विचारा. सकाळी उठल्यानंतर त्यांच्या दिवसभरातल्या रुटीनविषयी त्यांना आपण विचारायला हवं. असं केल्यानं त्यांच्या डोक्यात सुद्धा दिवसभराचा प्लॅन तयार होईल. ते निष्क्रिय राहणार नाहीत. त्यांच्या डोक्यात सकारात्मक विचार सुरू राहतील आणि त्याप्रमाणे आपला वेळ वाया न घालवता ते आपली कामं पूर्ण करतील. तुमचं मूल हुशार असो किंवा नसो, त्यांचं कौतुक करायला विसरू नका, कारण तुमचे कौतुकाचे 2 शब्द मुलांसाठी उत्तम ठरू शकतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि नवीन गोष्टी करण्याची त्यांना ऊर्जा मिळते. मुलांना शाळेसाठी लवकर उठवलं ना, तर मग त्यांचा चेहरा उतरलेला असतो. हा अनुभव घेतोच आपण. शाळेत जाण्याची मुलांची तयारी नसते. अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्यांना छान स्माईल दिलं तर नक्कीच त्यांचा आळस जातो आणि त्यांचा दिवस आनंदात जाण्यासाठी त्यांना मदत होते. शाळेतही ते उत्साहाने जातात. मुलांना सकाळी सकाळी 1 ग्लास कोमट पाणी द्या. ती सवय लावा त्यांना. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं शरीर दिवसभर हायड्रेटेड राहतं आणि प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी. मुलांच्या सकाळच्या रुटीनमध्ये स्ट्रेचिंगचा समावेश करा. यासाठी किमान 20 मिनिटाचा वेळ नक्की काढा. व्यायामानं फक्त शारीरिक नाही तर मानसिक रूपानंही मग तुम्ही आणि मुलं दोघंही ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहाल. श्रोते हो, या फार छोट्या छोट्या टिप्स आहेत. यातल्या शक्य तेवढ्या, जमतील तेवढ्या आपण आत्मसात करायला हव्या आणि त्याप्रमाणे जर आपली आणि आपल्या मुलांच्या दिवसाची सुरुवात केली ना, तर नक्कीच दिवसभराचा स्ट्रेस आपण सहज पेलू शकतो. आणि एकदा स्ट्रेस आपण सहज पेलायला शिकलो ना, तर आपल्या मनातसुद्धा सकारात्मक विचार येतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शांत, संयमी आणि विचारी राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींनी आपल्यात, इतरांच्यात, आपल्या घरात आनंद आपण पसरवू शकतो. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.